आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण की आज मी आमच्या पेणमधील जो मोतीराम तळा किंवा मोतीराम डॅम्प आहे तिथे आलेलो आहोत। ओवीला खूप यायची इच्छा होती, त्यामुळे घेऊन आलेलो आहोत। तर चला पाहूया कशा पद्धतीने आहे आज मोतीराम तळा, किंवा मुलांसाठी काय आवडीचं, काय तिथे मिळतंय, कसं आहे वातावरण। तर मोतीराम तळ्यामध्ये जाताना असे छान असं पाणी वाहताना तुम्हाला इथे दिसत आहे। ते डोंगरातून पाणी खाली येतंय आणि त्यातून वाट काढत आम्ही मोतीराम तळ्याकडे निघालेलो आहोत। अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी आलेली आहे आज आमच्या पेणमधील मोतीराम तळ्यावरती। तर कसा आहे आमच्याकडचा मोतीराम तळा नक्की पहा, कारण खूप छान इथे पाणी असं वाहतं आहे। पाऊस आहे, आता ऑगस्ट महिना। आम्ही आता काव्य, ओवी, मी आम्ही 4 जण आलोत फिरायला। मोतीराम तळ्यावरती पोचता लागतात पायऱ्या। छान असे पायऱ्यांवर चढता उतरता मके खाताना सर्व तुम्हाला दिसत असणार आहे, कारण की इथे जो पाणी आहे त्याच्यात अंघोळ करायला मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा खूप आनंद येतो। आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे जे आहे मोतीराम तळा तो आहे। तर आमच्या पेणमधील अगदी 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावरतीच, अगदी चिंचपाड्याच्या तिथे शेजारीच हे डॅम्प आहे। तर तुम्हाला कसं वाटते नक्की मला सांगा हा व्हिडिओ, आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। तर फायनली आम्ही आत्ता पोचलेलो आहोत आणि तुम्हाला इथे बघायला मिळत आहे खूप सारी गर्दी। अतिशय सुंदर असं पाणी वाहतंय, त्याच्यातनं एवढी मुलांची धमाल चालू आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांची सुद्धा। मी आता पाण्यामध्ये भिजल्यानंतर तर मक्याची जी आठवण येतेच। तर छान असे भाजलेले मक्के आम्ही घेतले आणि ते सुद्धा तिथे खाल्ले। आणि तुम्हाला एक सांगावं असं वाटतं, जर का तुम्हाला तिथे काय खाऊ हवं असेल तर ते बाकी काय खाऊ मिळत नाही, मकाच फक्त मिळतो। तर तुम्ही येताना तुमचं स्वतःचं खाऊसुद्धा घेऊन येऊ शकता। बाकी तर खूप सुंदर आहे, फक्त खाण्याचे पदार्थ तिथे कोणत्याही प्रकारचे वरती मिळत नाही। आम्ही तर मके घेतले आणि खाल्ले सुद्धा, आणि मग आम्ही पुढे परत वरती फिरायला निघालेलो आहोत। तर ह्या ब्लॉग अजिबात स्किप करू नका। तुम्हाला वाटत असेल तर एवढंच आहे, तर अजून पुढे सुद्धा खूप सुंदर सुंदर ठिकाणं आहे। तर ह्या ब्लॉगमध्ये पाहाच तुम्ही। तर ओवीला होती सर्दी, त्यामुळे ओवीला मी काही म्हणजे जे काय रेनकोट वगैरे होतं ते काढले। माऊ आबा मोतीराम तळा हा बघ। तर असा आहे आमचा मोतीराम तळा पेणमध्ये। तर निसर्गरम्य असं वातावरणामध्ये हा मोतीराम तळा, आणि तिथे मस्त असं पाणी वाहत। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा। आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मोतीराम तळ्यावरती अतिशय सुंदर वातावरण असल्यामुळे फिरायला सुद्धा खूप छान वाटतं, आणि इथं मन शांत करण्यासाठी अशी गेलंय बघ अंबानी। सुंदर अशी जागा आहे ही। छान असं त्या तळावाला पूर्ण तारा आहेत ती लावलेली आहेत, झाडं लावलेली आहेत। साईडला तर डोंगर खूप छानच आहे, आणि फिरण्यासाठी सुद्धा खूप मोठी अशी जागा आहे। त्यामुळे तळ्याच्या भोवती फिरताना मस्त असं डोंगरातनं वाहणारं पाणी सुद्धा बघायला मिळालं। खूप सुंदर तिथे म्हणजे असे फोटोशूट वगैरे चालू होते। मुलं बघूनच म्हणजे आपण कुठेतरी असं बाहेर आलो अशी फिलिंग येत होती आम्हाला। तर आम्ही सुद्धा तिथे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग पुढे निघालो, कारण की तिथे इतकं मोठं तलाव आहे आणि साईडला छान असं बांधून घातलेलं आहे। त्यामुळे कुठल्या प्रकारची सेफ्टी अतिशय सुंदर घेतलेली आहे, आणि मुलांसाठी सुद्धा खूप सुंदर आहे। तर त्यामुळे आम्ही थोडे अशी पूर्ण फेरी मारून वगैरे घेतली। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणार केवढा मोठा हा तलाव आहे, आणि साईडला असं छान
साईडला असं डोंगराळ भाग आहे, झाडं आहेत. डोंगरावरती आदिवासी लोकांनी किंवा अशी भाजी वगैरे लावलेली आहे. बसायला वगैरे छान इथं उत्तम सोय केलेली आहे. अगदी स्वच्छ सर्व वातावरण होतं, जागासुद्धा एकदम स्वच्छ होतं. तर अशा पद्धतीने आम्ही त्या दिवशी एन्जॉय केलेला आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि पाण्यामध्ये भिजून झाल्यानंतर तलावामध्ये फेरी मारून झाल्यानंतर मग लागते ती भूक. आणि मग आम्ही निघालो थोडंसं नाश्ता करण्यासाठी. तर आम्ही हा इथे नाश्ता घेतलेला आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की